त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम पॉवर आउटपुट दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अ सेल ऑफ EMF E अँड इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r. तर आपल्याला मॅक्झिमम पॉवर आउटपुट फाइंड करायचं आहे. सेलचं EMF E इतकं दिलेलं आहे आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r इतकं दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन 2011ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2E² डिवायडेड बाय स्मॉल r. बी ऑप्शन आहे E² डिवायडेड बाय 2r. सी ऑप्शन आहे E² डिवायडेड बाय 4r. आणि लास्ट ऑप्शन आहे डी नन ऑफ दीज. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला मॅक्झिमम पॉवर आउटपुट विचारलेलं आहे. ओके, एक सेल दिलं आहे, त्याचा EMF E इतका आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r इतका दिलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सर्किट डायग्राम काढून या ठिकाणी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. तर हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल R आहे. त्याला आपण एक सेल कनेक्ट करणार आहे. हा पॉझिटिव्ह टर्मिनल झाला आणि निगेटिव्ह. त्याचा EMF E इतका आहे आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स किती असणार स्मॉल r इतका असेल. ओके, याच्यातून कारण आता करंट पास होणार आहे. किती करंट पास होणार तर I इतका करंट याच्यातून पास होणार आणि याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल भेटणार आहे ते किती भेटणार तर V इतकं त्याचं पोटेन्शियल भेटणार आहे. ओके, तर आपल्याला मॅक्झिमम पॉवरसाठी कंडिशन या ठिकाणी घ्यायची आहे. ओके, तर मॅक्झिमम पॉवर जर घेतला तर पॉवरचा जो फॉर्म्युला घेतला तर पॉवरचा फॉर्म्युला आहे, पहिला आहे तुमचा VI, दुसरा आहे I²R आणि तिसरा आहे तुमचा V²/R. त्याच्यामध्ये आपल्याला V फाइंड करणं गरजेचं आहे किंवा I फाइंड करणं गरजेचं आहे. म्हणून या सर्किटसाठी आपण काय करू, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या ठिकाणी अप्लाय करू. अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट, इथं साईन देऊन टाकू, प्लस साईन मायनस साईन. करंट असा फ्लो होणार म्हणजे इथं प्लस साईन आला, इथं मायनस साईन आला. ओके, मग अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स लॉ या डायरेक्शनमध्ये जाणार. लास्टचं साईन प्लस आलं, प्लस E. इथं जर गेलं तर मायनस. करंट किती तर I इतका आणि जो रेजिस्टन्स आहे तो किती कॅपिटल R इतका. ओके, त्यानंतर पुढे जर गेला तर या ठिकाणी मायनस साईन I आणि करंट जो आहे तो करंट I इतका आहे आणि रेजिस्टन्स स्मॉल r इतका. हे दोन्ही टर्म मायनस आहे, राईट साईडला काय करा प्लस. मग E इज इक्वल टू आपला काय भेटेल I कॅपिटल R प्लस I इंटू स्मॉल r. ओके, या दोन्ही टर्ममधून आपला कॉमन येणार आहे I आणि या ठिकाणी राहिला इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. मग याच्यावरून आपल्याला I ची व्हॅल्यू भेटेल. I ची व्हॅल्यू किती भेटेल E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. ओके, आता करंटची व्हॅल्यू भेटलेली आहे. मग आता पॉवर जर घेतला तर परत V नवीन टर्म काढायची काही गरज नाही. तर आपल्याकडे करंट भेटलेला आहे आणि रेजिस्टन्स माहिती आहे. मग आपण पॉवरचा जो फॉर्म्युला आहे, पॉवरचा फॉर्म्युला काय घेणार आहे, सेकंड टर्म आपण या ठिकाणी घेऊन टाकू. मग पॉवर काय भेटला आपल्याला I²R. ही टर्म आपल्याला पॉवरसाठी आपण घेऊन टाकली I²R. मग पी तसाच I ची व्हॅल्यू बघा इथं आहे. I ची व्हॅल्यू किती आहे E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. त्याचा स्क्वेअर इंटू करायला तर कॅपिटल R असेल. ओके, तर या केसमध्ये आता आपल्याला याला सेपरेटली आपण डिवायडेड करू. P इज इक्वल टू आला तुमचा E² आणि डिवाइड करायला कॅपिटल R प्लस स्मॉल r चा स्क्वेअर इंटू कॅपिटल R. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता मॅक्झिमम पॉवर जर डिलिव्हर व्हायची असेल तर आरची आणि स्मॉल आरचं रिलेशन काय ते घेऊन टाकू आपण. ठीक आहे, मॅक्झिमम पॉवर जर घ्यायचा असेल तर या केसमध्ये तर त्या कंडिशनला याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. कोणत्या कंडिशन असेल विथ रिस्पेक्ट टू R आणि त्याची व्हॅल्यू काय टाका 0 टाका. म्हणजे आपल्याला काय भेटेल तर त्या कंडिशन्स भेटेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. पहिले सर्वात पहिले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू R. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय भेटेल आपल्याला dP/dr. ओके, E तर कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तरी चालेल, त्याला बाहेर काढून घेऊ. मग R डिवायडेड बाय याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, मग ही जी पहिली टर्म न्यूमरेटर डिनॉमिनेटरची टर्म आहे ती जशीच्या तशी लिहा. R प्लस स्मॉल r त्याचा स्क्वेअर आणि जी डेरिव्हेटिव्ह घेणार आहे dr तो कोणाचा घेणार तर मी R चा घेणार. नंतर पुन्हा मायनस साईन. हा जो R आहे तो तसाच ठेवायचा आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कोणाचा घ्यायचा R प्लस स्मॉल r त्याचा स्क्वेअर अँड डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटरचा टर्म असतो त्याचा पुन्हा स्क्वेअर. ऑलरेडी स्क्वेअर आहे, परत स्क्वेअर करायचा R प्लस स्मॉल r त्याचा रेश टू किती पॉवर झाला 4. मॅक्झिमम कंडिशनसाठी हा जो चेंज इन डेरिव्हेटिव्ह आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू हा जो डेरिव्हेटिव्ह घेतला आहे तो काय करा 0 टाकून द्या. मग E² डिवायडेड बाय E टर्म घेऊन टाकू आपण R प्लस स्मॉल r त्याचा पॉवर किती 4 आणि डेरिव्हेटिव्हची टर्म इथं राहिला R प्लस स्मॉल r त्याचा स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1. पुढे मायनस
आर तसाच, आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2r प्लस स्मॉल आर. ओके, आणि अगेन याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा आन्सर किती येणार आहे 1. ओके, हा डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट झाला. ही जी टर्म इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. झिरोला कोणत्याही टर्मने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे 0च येणार आहे. ओके, म्हणून ई स्क्वेअर आणि आर डिवाइड पण करा मल्टिप्लाय पण करा झिरोला, आन्सर 0च होणार आहे. म्हणजे ही जी टर्म आहे ही काय असणार तर आपली 0 असेल. ठीक आहे, तर ती कंडिशन आपण या ठिकाणी राईट करणार. मग काय आपल्याकडे कॅपिटल आर प्लस स्मॉल आरचा स्क्वेअर मायनस 2 स्टार्टिंगला घेतो तर आर इन ब्रॅकेट आर प्लस स्मॉल आर याची व्हॅल्यू किती असणार 0 असेल. ओके, ही फक्त आपण सिम्प्लिफाईड करणार. आता या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे, नाही तर मग काम करा मायनस आहे राईट साईडला, त्याला आपण काय करून घेऊ प्लस. या सर्किट मी या ठिकाणी रफ करतो आणि त्याच ठिकाणी आपण ते लिहून घेऊ. मग इथं करायला कॅपिटल आर प्लस स्मॉल आरचा स्क्वेअर, हे मायनस होतं, या साईडला काय केलं आपण प्लस. मग तो करायला 2r इन ब्रॅकेट आर प्लस स्मॉल आर. इथला एक आर प्लस स्मॉल आर, इथला एक आर प्लस स्मॉल आर करायला कॅन्सल. मग आर प्लस स्मॉल आर इज इक्वल टू करायला तुमचा 2r. हा प्लस आर आहे, इकडे जाऊन काय येणार मायनस. मग स्मॉल आर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 2r मायनस कॅपिटल आर. मग 2r मायनस आर जर घेतला तर तो काय असेल आर. मग कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर. जर मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर करायची असेल तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर याची व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागेल तर सेम ठेवावं लागेल, तरच त्या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर होणार. मग ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून देऊ. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल इक्वेशन 1 तर p इज इक्वल टू ई स्क्वेअर तसाच ठेवला, कॅपिटल आरच्या जागी स्मॉल आर टाकायचा आणि पुन्हा स्मॉल आरच आहे त्याचा काय झाला स्क्वेअर, आणि इंटू परत कॅपिटल आरच्या जागी काय टाकला स्मॉल आर. आर प्लस आर किती झाला 2r. ओके, मग पॉवर जो आहे तो किती भेटेल तर आपल्याला ई स्क्वेअर डिवायडेड बाय 2r स्क्वेअर आणि परत करायला आर. ओके, 2चा जर स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर किती होणार 4. मग झाला 4r स्क्वेअर इंटू आर. इथला एक आर आणि इथला एक आर काय आला कॅन्सल. मग आपलं जे आन्सर असणार ते ई स्क्वेअर डिवायडेड बाय करायला 4r हे झालं आपलं आन्सर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी असेल, आणि ऑप्शन सी म्हणजेच आपलं ई स्क्वेअर डिवायडेड बाय 4r हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल.